नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत आणि तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन करणारा, तुम्हाला समजून सांगणारा कोणीही नाही. लोकांचं कसं असतं, आपल्याकडून रडून ऐकून घ्यायचं आणि जगाला सांगताना मात्र ते हसून सांगायचं असतं. ही एक रीतच आहे. मग बघा, तुमच्या मनात उदाहरणार्थ तुम्हाला एखादी जागा खरेदी करायची आहे आणि ती जागा खरेदी करताना तुमच्या मनात असंख्य प्रश्न येत आहेत की मी ही खरेदी करावी का, खरेदी केल्यानंतर मला पुढे काही प्रॉब्लेम येणार आहे का, मला ते परवडेल का. तुमच्या मनात असंख्य प्रश्न तयार होतात. बघा, आपल्या दररोजच्या जीवनात असे काही प्रश्न तयार असतात की आपल्याला त्याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. मग आपली मनाची जी अवस्था आहे ती द्विधावस्था होत असते. आपल्याला काहीही समजत नाही की आपण नक्की काय करावं. अशा अवस्थेत आपण गोंधळून जातो. आपल्याला काहीही समजत नाही की आता आपण कुठे जावं, कोणाला विचारावं, योग्य मार्गदर्शन मला नक्की कोण करेल. अशा वेळेस काय करायचं बघा, आपण स्वामी महाराजांना आपल्या मनातले प्रश्न विचारायचे. थोडक्यात काय तर आपण महाराजांना कौल लावायचा. तो कसा लावावा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत थोडक्यात सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला काय करायचं आहे, उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या हक्काचं आणि स्वतःचं तुम्हाला घर बांधायचं आहे. तर घर बांधताना तुम्हाला अडचण येणार आहे का, तुमच्याकडे जो बँक बॅलन्स आहे तो तुम्हाला तो पुरेल का, तुम्हाला आणखी कोणी मदत करेल का. बघा, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात. तुम्हाला एखादी जागा घ्यायची तर ती जागा माझ्यासाठी योग्य आहे का, पुढे जाऊन त्याचा काही प्रॉब्लेम होईल का. आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करायला जर कोणी नसेल तर तुम्हाला मी सांगते नक्की काय करावं. एखाद्याला उसने पैसे द्यायचे तर आपण जर त्याला ते पैसे उसने दिले तर तो आपल्याला रिटर्न परत करेल का. किती असंख्य प्रश्न, म्हणजे बघा, अगदी डोक्यात आपल्या इतका गोंधळ होतो की आपल्याला काहीही समजत नाही. आपलं मन पूर्ण विचलित होऊन जातं. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की आज स्वामी महाराजांना आपण प्रश्न कसा विचारावा. काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, तुमची नित्यसेवा करून घ्यायची आहे. तर नित्यसेवा म्हणजे नक्की काय, तर स्वामींचे 3 अध्याय आणि 11 माळी जप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर महाराजांना तुम्ही मनात सांगा की बघा, म्हणजे आपण महाराजांना प्रार्थना करतो की महाराज माझं असं असं काम आहे तर ते मला करायचं आहे, तर ते होईल का, तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करा, असं तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. त्या चिठ्ठ्यांवर तुम्हाला ते प्रश्न लिहायचे आहेत. प्रश्न लिहून झाल्यानंतर खाली लिहायचं आहे होईल किंवा नाही. एका चिठ्ठीवर लिहायचं होईल आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहायचं आहे नाही. बघा, तुम्हाला जर जागा खरेदी करायची आहे तर तिथे लिहा की स्वामी महाराज मी अशी अशी जागा खरेदी करत आहे, तर ती जागा घेतल्यानंतर पुढे तुम्हाला विकायची जर असेल तर मला काही प्रॉब्लेम येईल का, माझ्यासाठी ती योग्य आहे का, असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि खाली लिहा की योग्य आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहा योग्य नाही. सेम तोच प्रश्न लिहायचा आहे, फक्त खाली लिहायचा आहे तुम्हाला होईल किंवा नाही असं, म्हणजे योग्य आहे योग्य नाही असं फक्त तुम्हाला लिहायचं आहे. त्या चिठ्ठ्या महाराजांच्या चरणापाशी ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुमची जी काही कामं आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहेत. 1 तास 2 तास 3 तास किंवा अगदी दिवसभर तुम्ही त्या ठेवल्या तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुमच्या घरातील एखादी लहान मुलं असतील, बघा, मुलगा असो मुलगी असो, ती असतील तर त्यांना ती त्यातली चिठ्ठी एखादी उचलायला सांगा. आणि बघा, त्या चिठ्ठीत पहिल्या चिठ्ठीत होईल किंवा नाही असं आलं तर त्याचनुसार तुम्हाला पुढील नियोजन तुम्हाला करायचं आहे. बघा, आता मी सुद्धा काय करते, महाराजांना जर एखादा प्रश्न विचारायचा असेल तर मी सुद्धा तसंच करते. आधी स्वतःकडून ते काम होतंय का बघा. म्हणजे जर तुम्हाला प्रॉब्लेम जर येत असतील तर तुम्ही समजून जा की हे आपल्यासाठी, म्हणजे आपण जो निर्णय घेतोय तो आपल्याकडून निर्णय घ्यायला आपण कुठंतरी फसतोय. मग तुम्ही महाराजांना स्वतः विचारा, महाराज तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला ह्याची प्रचिती नक्कीच येईल. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.